खड्ड्यांचा विषय म्हणजे त्यांनी जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवायला जे घेतलेले आहेत, तर प्रत्येक रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा बनवायला पाहिजे असं काही नाही ना. तर मुळात त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याला एक धोरणात्मक एक बदल करणं गरजेचं आहे. पण असा नेमका कोणता, सगळे जर रस्ते तुम्ही जर सिमेंट कॉन्क्रीटचे करणार असाल तर त्यांनी काय असा कोणता मोठा धोरणात्मक बदल होणार आहे? त्याचं कारण असं आहे की 1990पासून ज्या 90च्या वेळेला जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झाले त्याला अद्याप एकही खड्डा नाही, एकही भेग नाही. पण आत्ता नवीन जे बांधलेले आहेत रस्ते त्याला अनेक भेगा आहे. आणि तेच मुद्दे मी आज सभागृहात उपस्थित केले. मग तुम्ही कशा अर्थाने धोरणात्मक बदल म्हणताय? तुमचा ह्याच्यावर कुठे अंकुश आहे की केवळ भाषण करायचं आहे आणि भाषणात काही मुद्दे बोलायचे आहेत म्हणून तुम्ही भाषण करणार आहात, की खरोखर मनापासून प्रशासनाला अशा आदेश देऊन तुम्ही जे काही रस्ते बनवणार आहात ते टिकाऊ आणि खड्डेमुक्त होणार आहेत का? अशा पद्धतीचे काही प्रश्न उपस्थित मी आज सभागृहात केले. आता ह्यावर तुम्ही काय उत्तर अपेक्षित आहे तुम्हाला आणि कशा पद्धतीने उत्तर येणार आहे, काय पुढची प्रोसेस? त्याच्यामध्ये असंही म्हटलं आहे की आता त्यांनी पेवर ब्लॉक मुक्त फुटपाथ किंवा रस्ते असं त्यांनी धोरणात म्हटलं आहे. ठीक आहे, पेवर ब्लॉक मुक्त हे अजय मेहतानीच त्यावेळेला तत्कालीन हे असताना आयुक्त असताना त्यांनी ते धोरण घेतलं होतं. मान्य आहे, चांगली गोष्ट आहे, पेवर ब्लॉक मुक्त होत आहे. परंतु आता झाले आहेत का? जे स्टॅम्पिंग करून ते फुटपाथ सिमेंटीकरण करतात तो एक पॉलिसी आहे, ती दिसते आहे का? अनेक ठिकाणी अजूनही पेवर ब्लॉक रस्त्यावरही आणि फुटपाथवरही दिसत आहेत. मग तुम्ही कुठल्या अर्थाने भाषणामध्ये सांगताय की आम्ही पेवर ब्लॉक मुक्त हे केलं आहे म्हणून? असे काही प्रश्न उपस्थित केले.